पण तुम्हाला माहिती आहे का 1630 पूर्वी या महाराष्ट्राची आणि या भारताची काय परिस्थिती होती? तुम्हाला ऐकायला मोठं नवल वाटेल, 12व्या शतकापर्यंत मुघलांनी भारतात प्रवेश केलेला नव्हता. मात्र सर्वप्रथम 12व्या शतकाच्या शेवटी मुघलांचा प्रवेश उत्तर भारतामध्ये झाला आणि पाहता पाहता पुढच्या 300 वर्षामध्ये मुघल संपूर्ण भारतभर पसरल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम इथल्या राजांचा पराभव करून त्यांना मांडलिक केलं आणि मग त्यांनी त्यांचा चुकीचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू केला. देव, देश आणि धर्म यासाठी लढणाऱ्या भारतीय राजांना त्यांनी नामोहरण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत नामदेवांपासून संत तुकोबारायांपर्यंत असे अनेक महान संत या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाले. 13वं शतक, 14वं शतक आणि 15वं शतक